जालना जिल्ह्यातील धावडा परिसरात संततधार पाऊस, ढगफुटीसारखे प्रकार झाल्याने शेतकऱ्याच्या सोयाबीन व मकामध्ये पाणीच पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान। धावडा परिसरात कुठे कुठे सारखे प्रकार घडल्याने शेतकऱ्यांच्या शेतात मका, सोयाबीन, कपाशी व इतर पिकात पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे शेतकरी बांधवांचे नुकसान। महसूल विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाने तातडीने शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतीच्या पिकाची झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई व सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडासह परिसरात ठिकठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये 2-3 दिवसापासून संततधार पावसाने व ढगफुटीसारखे प्रकार झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतात व पिकांमध्ये पाणी घुसले। साठवलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। तसेच या संदर्भात महसूल विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच तहसीलदार, तलाठी यांनी धावडा परिसरातील शेताची पाहणी करून झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच शेतकरी बांधवांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे। तसेच धावडा येथील शेतकरी विजय फकीरराव जाधव यांचे गट शेती क्रमांक 10-12 आहेत। यामध्ये सोयाबीन, मका पीक आहे। तसेच एकूण क्षेत्र 9 एकर आहे। यामध्ये ढगफुटीसारखे संततधार पाऊस पडल्याने शेतात पाण्याचा थर आहे। तरी कृषी विभागाने अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तथा जिल्हा प्रशासन, तहसीलदार यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाहण्या कराव्यात व झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अथवा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी धावडा येथील शेतकरी विजय फकीरराव जाधव यांनी बोलताना दिली। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना। काय नुकसान झालंय तुमच्या शेतात आणि कशामुळे नुकसान झालं? काय परिचय आपला? परिचय धावडा येथील शेतकरी असून माझं नाव विजय फकीरराव जाधव आणि माझ्या पत्नीच्या व मुलाच्या नावावर जमीन आहे। गट नंबर 10 व 12, 9 एकर। त्याच्यामध्ये सोयाबीन आणि मक्काचं पीक आहे। त्या अतिवृष्टीमुळे, ढगफुटीमुळे जास्त पाणी तुंबलेल्यामुळे सोयाबीन खराब झालेलं आहे, काही मक्काही खराब झालेली आहे। तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी। महसूल विभाग, तलाठी आणि शासनाला काय मागणी करणार तुम्ही? शासनाला हीच मागणी करणार आम्ही की प्रत्येक शेतकऱ्याच्या याच्यात नाही जाणं झालं तरी चालत, ज्याच्या शेतकऱ्याची नुकसान झाली तिथे जाऊन पाहणी करून त्यांना मदत देण्याची कृपा करावी। आणि जे कर्ज वाढत चाललेलं आहे याच्याकडे काही निर्णय घेऊच नाही लागलं शासन, फक्त वरच्यावर हवा म्हणता, ते काही करत नाही झालेलं आहे। तरी शासनाने याच्यापुढे पाणी करून सरसकट दुष्काळ जाहीर करा। आम्ही याच्यापुढे कर्ज भरा का नाही भरा याचाही विचार आम्हाला आता करावा लागणार आहे किंवा मग आत्महत्येचा प्रयोग करावा लागणार पुढे। तरी शासनाला काय मागणी करणार तुम्ही तातडीनं? शासनाला आम्ही हेच मागणी करणार की सरसकट दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, मदत द्यायला पाहिजे, नुकसान भरपाई।